परीक्षेत नापास झालेल्या ही मुलाची कथा आहे. त्याच्या अपयशामुळे त्याच्या मित्रांनी त्याची खिल्ल उडवली. मुलगा हे सर्व सहन करू शकला नाही आणि त्याच्या घरी परतला. याचा तो इतका विचार करू लागला की त्याच्यावर ताण आला. आईवडिलांनी मुलाला बरंच समजावलं, बेटा, अपयश ही काही मोठी गोष्ट नाही की तू एवढं चिंतेत पडशील आणि तुझ्या पुढच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह उभे करशील. जोपर्यंत माणूस स्वतः चांगल्या वाईट यश अपयशाच्या टप्प्यातून जात नाही तोपर्यंत तो जीवन नीट समजू शकत नाही आणि मोठ्या गोष्टीलाही करू शकत नाही. पण त्याच्या बोलण्याने त्याला काही फरक पडला नाही आणि त्याचे समाधानही झाले नाही. अस्वस्थता आणि निराशेने बुडालेला तो मुलगा एका रात्री स्वतःचे नुकसान करण्याच्या उद्देशाने बाहेर पडला. वाटेत चालत असताना त्याला एक बौद्ध मठ दिसला. तिथून काही आवाज आला. तो मुलगा कुतूहलाने मठात शिरला. मठातील एक साधू विचारत होता, वाहते पाणी दूषित का होत नाही? कारण ते वाहते. त्याच्या मार्गात येणारे अडथळे त्याला का थांबवू शकत नाही? कारण तो सतत वाहत असतो. धबधब्यातील पाण्याचा थेंब नदी, महानदी आणि नंतर समुद्र कशी झाली? कारण ते वाहते. म्हणून माझ्या मित्रांनो, तुम्हीही कधी थांबू नका, वाहत राहा. काही अपयश होतात पण तुम्ही त्यांना घाबरू नका. त्यांना पार करा आणि कठोर परिश्रम करत राहा. त्यांना सामोरे जा, त्यांच्याकडून शिका आणि पुढे जा. वाहने आणि चालणे हे जीवन आहे. अपयशाची भीती. तुम्ही थांबलात तर साचलेल्या पाण्यासारखे सडण्याप्रमाणेच तुम्ही सडाल. हे शब्द ऐकून त्या मुलाच्या मनात नवीन धीर आला. आपणही वाहत्या पाण्यासारखे व्हायचे आहे असे त्याने मनात ठरवले. या विचाराने तो घराकडे वळला. दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे बदलला. जणू काही नवीन ऊर्जा त्याच्यात आली आहे. त्या दिवसानंतर कोणताही विनोद किंवा अडथळा त्याला पुढे जाण्यापासून रोखू शकला नाही. धन्यवाद.